चॅम्पियन्सकडून मुंबई, ठाणे आणि पुणे मेट्रोला भरघोस निधी देण्यात आला आणि या तिन्ही मेट्रो मार्गांसाठी MMRDAला 272 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न आता केलेला आहे। मेट्रो 5 ठाणे, कल्याण, भिवंडी आहे, त्यासाठी 23.83 कोटी रुपयांची आता निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे। मेट्रो 9 दहिसर ते मीरा भाईंदर, मेट्रो 7 अ साठी 22 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। मेट्रो 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वसाठी 27.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। मेट्रो 4 कासार बडवली, मेट्रो 4 अ कासार बडवली ते गायमुख 56.83 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे। मेट्रो 2 ब DN नगर ते मंडाले 53.90 कोटींची तरतूद झालेली आहे। पळूया पुढील बातमीकडे। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी, कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं। त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे। दुसऱ्या टप्प्यात 67 लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली असून डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जवळपास 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं, त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ताच मिळणार आहे। लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हा हप्ता मिळणार आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये जमा होतील। लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे। शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। वर्ष अखेरीस राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातली थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे। 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। तर कुठे कुठे पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काय नेमका अलर्ट आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे। 26-28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस होईल। 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या भागात राज्यात पावसाचा इशारा आहे। सोबतच नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस होईल असा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, जालना, परभणीमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे। बीड, अकोला, अमरावतीमध्ये देखील यावेळेस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि आता बातमी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाही, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार आहेत। कॉलिंग आणि SMS साठी देखील वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे। मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायनं नवे नियम जारी केलेत आणि यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे।
काही ग्राहकांना इंटरनेटची गरज नसते, त्यामुळे आता फक्त कॉलिंग आणि SMS साठी स्पेशल प्लॅन मिळणार आहे. यामुळे देशातील 2G वापरणाऱ्या 15 कोटी ग्राहकांना सर्वाधिक फायदा होईल. व्हॉइस आणि SMS पॅक वेगळे मिळणार. ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पेमेंटचा पर्याय आहे. स्पेशल टॅरिफ वाउचरची मर्यादा 90 वरून 365 दिवसांवर येणार आहे. 10 रुपयांचे टॉपअप वाउचर मिळणार आहेत. 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होईल. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. मंत्र्यांना दालनं आणि बंगल्यांचं वाटप झालं खरं, मात्र रामटेक बंगला कुणालाही नकोसा झाल्याचं आता मात्र पुढे येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला देण्यात आला होता, मात्र त्यांना रामटेक हा बंगला नको आहे. त्यांना हा बंगला का नेमका नकोसा झालेला आहे? रामटेक बंगल्याचा नेमका इतिहास काय आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मंत्र्यांना रामटेक का नकोसा? बावनकुळेंनी का घेतला रामटेकचा धसका? काय आहे रामटेक बंगल्याचा इतिहास? मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला. मात्र याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडत असल्याचं समोर आलंय. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचं आणि सरकारी बंगल्यांचंही वाटप करण्यात आलं. यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक हा बंगला देण्यात आला. मात्र या रामटेक बंगल्याचा बावनकुळेंनी धसका घेत बंगला बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्र्यांना रामटेक का नकोसा झालाय? त्यामागचा वादग्रस्त राजकीय इतिहास काय आहे, पाहूया. रामटेक बंगला का नकोसा? दीपक केसरकर. 2022 मध्ये शालेय शिक्षण मंत्री केसरकरांना रामटेक बंगला. 2024च्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रिपद नाही. छगन भुजबळ. 2019 मध्ये मबिया सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेकमध्ये वास्तव्य. मबिया सरकार 2.5 वर्षात कोसळलं. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही. एकनाथ खडसे. 2014 मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप. खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजूला. छगन भुजबळ. 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री. तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत. भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा. तेलगी घोटाळ्यातून सुटले, त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलबारी. रामटेक बंगल्याला असा वादग्रस्त इतिहास असल्यामुळे अनेक मंत्री रामटेक बंगला मिळाल्यानंतर नाकमुरडताना दिसतात आणि त्यामुळे बावनकुळेंनाही हा बंगला नको असल्याची चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना मात्र हा बंगला हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण दिवंगत गोपीनाथ मुंडे मंत्री असताना याच बंगल्यात वास्तव्याला होते. पंकजा मुंडेंचं या बंगल्याशी भावनिक नातं असल्यामुळे त्यांना हा बंगला हवा असून त्यामुळे बावनकुळेंना बंगला बदलून मिळणार अशी ही चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. वळूया पुढील बातमीकडे. महायुतीच्या मंत्र्यांचं खातेवाटप झालं असून अनेक मंत्री आता कामाला लागले. मंत्री ऍक्शन मोडवर आले असून अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आदेश आणि सूचना देतात. चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट, नितेश राणे आणि योगेश कदमांनी पहिल्याच दिवशी आपापल्या विभागाचा आढावा घेतलाय आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचं दिसलं. हे वाक्य बिलकुल आवडून दिलं पाहिजे. कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्यातून घेता येणार नाही. आम्ही सर्व लोक कोणत्याही पद्धतीने प्रशासकीय बाबीमध्ये या ठिकाणी कुणावरच अन्याय करणार नाही.
अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे. त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे. दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहे, ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. मागील काळात बीडचं मंत्रिपद भाड्यानं दिलं होतं असा घणाघात धस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणीच त्यांनी केली आहे. काय होतास तू, काय झालास तू, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंना टोला हाणलाय. धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही, ते सरेंडर झालेले आहे. बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. कुणाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला. खऱ्या आरोपींना पकडण्याची देवेंद्रजींमध्ये हिंमत आहे का, असंही त्यांनी प्रश्न विचारताना म्हटलेलं आहे. छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचं जातीचं राजकारण आहे, लोकांचा दबाव आहे. जेव्हा जेव्हा मंत्री तिथे मंत्री जाऊन तिकडे भाषण करतायत बीडला, आरोपींना पकडा ना, खऱ्या आरोपींना पकडून दाखवायची हिंमत आहे का देवेंद्रजी मध्ये? बीडमध्ये कोणाच्या वरदहस्तानं पिस्तुलाचे परवाने देण्यात आले असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला. कराड गँगला दणका देण्याची मागणीही दमानियांनी केली आहे. तसंच 88 एकर जमिनीवर मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची नावं असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. कैलाश फड नावाचा जो व्यक्ती होता जो हवेत गोळीबार करतो त्याच्याकडे लायसन्स नाहीये. तर मी ताबडतोब एसपींना ते व्हिडिओ देखील पाठवला, ही लिस्ट देखील पाठवली आहे आणि अशा सगळ्या लोकांना अटक करण्यात यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे. कारण हा व्यक्ती कैलाश फड हा वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचा आहे, धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. तर दमान यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण बघतोय. बीडमध्ये पिस्तुलांचा थैमान, 1222 शस्त्र परवानाधारक, इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत 32 आहेत, तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत. बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का आणि कुणाच्या सांगण्यावरून इतके शस्त्र पुरवले गेले? 1222 अधिकृत शस्त्र परवाने, मग अनधिकृत किती असतील? वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन्स आहे. त्यांच्याच गटातले कैलास फड, निखिल फड या दोघांकडे कोणतंही लायसन्स नाही. एसपींना मेसेज पाठवला आणि अटकेची मागणी केली आहे. तर बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास फड या कार्यकर्त्यावर आता गुन्हा दाखल झालाय. हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. साम टीव्हीनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फडचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटतेय.
माझ्याही मनात भीती आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलं. तर महाराष्ट्र देशातील सुरक्षित राज्य असून प्रत्येक घटनेचं राजकारण करणं हे अशोभनीय आहे. तसंच प्रत्येक घटनेचं राजकारण होत आहे असा पलटवार फडणवीसांनी केला आहे. जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही. पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना बघता रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते. महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे. खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जातीमध्ये विद्वेष तयार करायचे, तेवढंच त्यांचं काम. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. मनपा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून आता आढावा घ्यायला लागलेले आहेत आणि आपण बघतोय मातोश्रीवर बैठकांचं सत्र हे सतत सुरूच आहे. 26 डिसेंबरला बोरिवली, दहिसर, मागाठाणे, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड या विधानसभा मतदारसंघामध्ये बैठका घेण्यात आल्या. 27 डिसेंबरला अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, अकलिना विधानसभा या मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतला. 28 घेणार आहेत. 28 डिसेंबरला मुलुंड, विक्रोळी, भांडूप, मानखुर्द, शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, पश्चिम, अणुशक्तीनगर, चेंबूरचा आढावा घेतील. 29 डिसेंबरला धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा विधानसभा मतदारसंघांचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत, बैठका घेणार आहेत. संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे समोर आलेत. या पैशातून एका आरोपीनं आपल्या गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट गिफ्ट केल्याचं तपासात समोर आलं. त्यानं BMW कार आणि BMW बाईक खरेदी केल्याचंही उघड झालेलं आहे. तर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीनं SUV कार खरेदी केल्याचं समोर आलंय. हर्षकुमार क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव आहे. तो सध्या फरार आहे. तर यशोदा शेट्टी आणि BK जीवन नावाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी क्रीडा संकुल समितीच्या बँकमध्ये एका खात्यातून 21 कोटी 59 लाख रुपयांचा अपहार केलेला आहे. BNS कलम 316(2), 316(5), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 61(2) आणि 3(5) प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. 3 आरोपी आहेत. 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 1 आरोपी अटक झालेला नाही. ज्या अकाउंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती त्या अकाउंट तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढे सुरू आहे. तर हा नेमका घोटाळा काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांचं नाव आणि सहीचा वापर करण्यात आला. बँकेला बनावट मजकुराचं पत्र पाठवून खात्याला मोबाईल नंबर जोडला गेला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंगनं पैसे ट्रान्सफर करण्यात आले. नोंदी, पावती बुक लिहिणं, बँकेची पत्रव्यवहाराचं काम करायचे. 2023 पासून खात्यात 59 कोटी 7 लाख 82 हजारांचा निधी आला. 59 कोटीमधून कोट्यावधींचे निधी जो आहे तो यांनी वळता केला. गेल्या 13 दिवसांपासून कांद्याचे 3 तेरा वाजले. कारण कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकट्या पिंपळगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांना 22 कोटींचा फटका बसला. कांद्याच्या घसरलेल्या दरावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. 13 दिवसात कांद्याचे 3 तेरा. कांदा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका. निर्यात शुल्कानं बळीराजाला रडवलं. गेल्या काही वर्षांपासून कांद्याचं रडगाणं सुरू आहे. कधी निर्यात बंदी तर कधी निर्यात शुल्काचा फटका कांदा उत्पादकांना बसतोय. सध्या कांदा पिकावर 20% निर्यात शुल्क आकारलं जातंय. त्यामुळे कांद्याची निर्यात मंदावली आहे. नाफेड आणि NCCF खरेदी केलेला कांदा आता बाजारात येतोय. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय.
पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सुमारे 2000 रुपयांची घसरण झाली आहे. 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालंय. अशा नुकसानीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही तर नवल. कर्ज काढून कांदे लागवड केलेल्या सिन्नरच्या या शेतकऱ्यानं सत्ताधाऱ्यांना काय विनंती केली आहे पहा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कळकळीची विनंती आहे, एक तर कांद्याची निर्यात बंद तुम्ही लावू नका, आणि जर लावायची असेल तर आम्ही कांदे पिकवणार नाही. अहो, तुम्ही एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट जर तयार करताय, त्या कंपनीला एवढा अधिकार आहे की त्याचं प्रोडक्ट कोणत्या किमतीला विकावं. अहो, तुम्ही आमचे निर्यात बंदी करून तुम्ही आमचे कांद्याचे बाजार पाडत राहिले, तर मग आम्ही आमचा प्रपंच कसा तयार करायचा. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचं उत्पादन आधीच घटलंय. सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याची टिकवण क्षमता अवघ्या काही दिवसांचीच असल्यानं कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. त्या वातावरणामुळे ना माल पाहिजे तेवढा निघून राहिला आणि त्यात ही बाजाराची समस्या निर्माण झालेली. आणि खर्च खूप वाढलेला आहे. एकरी खर्च 80-90 रुपये खर्च कमीत कमी झालेला आहे. म्हणजे जास्त खर्च लाख रुपयापर्यंत जातोय. 2 आठवड्यात कांद्याचा भाव कसा घसरत गेला पाहूयात. 9 डिसेंबरला सोमवारी किमान दर होता 700 रुपये, तर कमाल 4276 इतका दर होता. म्हणजे सरासरी दर 3400 रुपये इतका होता. 16 डिसेंबरला सोमवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 2494 रुपये, तर सरासरी दर 1950 इतका होता. 19 डिसेंबरला गुरुवारी किमान दर 300 रुपये, कमाल दर 2190 रुपये, तर सरासरी दर 1400 रुपये इतका मिळाला. तर 23 डिसेंबरला सोमवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2125 रुपये, तर सरासरी 1350 रुपये हा भाव मिळाला. लोकसभा निवडणुकीत राज्यात कांदा पट्ट्यातील नाराजीचा फटका महायुतीला बसला होता. मात्र मतदारांनी विधानसभेत महायुतीला भरभरून मतदान केलं. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार रडणाऱ्या कांदा उत्पादकांचे अश्रू पुसण्यासाठी काय निर्णय घेणार याकडेच लक्ष लागलंय. जे 20% निर्यात शुल्क आहे ते तातडीने रद्द करण्यात यावं आणि कांद्याला चांगला भाव मिळेल यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अशा पद्धतीची मागणी नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी करतात. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. नवीन वर्षात 1 जानेवारीपासून खतांचे दर वाढणार आहेत. रब्बी उन्हाळी लागणी हंगामाच्या तोंडावर ही दरवाढ होणार आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनही घटल्यानं शेतकऱ्यांचा पाय आर्थिक खोलात जातोय. 1 जानेवारीपासून जर हे खताचे दर वाढले तर रब्बी हंगामात शेतकऱ्याला फार मोठी अडचण भासणार आहे आणि त्यामुळे शेतकरी फार अडचणीत येणार आहे. त्यामुळे रासायनिक खताचे तरी चालू वर्षी गव्हर्नमेंटनं रेट वाढवू नये अशी आमची सर्वसामान्य डीलर लोकांची अपेक्षा आहे. चे दर कसे आणि किती वाढतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दहा 26 या खताचा प्रकार मधील जी खतं आहेत ती 1470 रुपयांवरून 1725 रुपये, 255 रुपयांची वाढ. 12, 32, 16 या खतांचे दर जे आहेत ते 1470 पासून 1725 होतील. 255 रुपयांची दरवाढ होणार आहे. DAPA हे खत 1350 वरून 1590, 240 रुपयांची दरवाढ. TSP हे 1300 वरून 1350, 50 रुपयांची दरवाढ होणार आहे. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. नाराज छगन भुजबळ कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर गेलेत. कालच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळेस पुढच्या 7 ते 8 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती त्यांनी दिलेली होती. त्यामुळे आता परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच नवीन वर्षात भुजबळ भूमिका स्पष्ट करणार आहेत. मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रोखठोक भूमिकेची. महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमदार रुसला फुगवा काढून समजूत काढावं असं काहीच करावं लागणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असंही म्हटलं जात आहे. या 5 वर्षाच्या काळात स्थिर सरकार आहे. 237चं बहुमत आहे. लागतायत 145, आहेत 237. त्याच्यामुळं
हा रुसला, हा फुगला, त्याची समजूत काढा, असं काही सुरेशराव घुले यावेळेस करावं लागणार होतं. आमदारांच्या बाबतीत सांगतो. त्याच्यामुळं तशी काळजी नाही. प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचं काम देवेंद्रजी, मी, एकनाथराव आम्ही करूच. त्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. तर छगन भुजबळांची नाराजी हा गेम प्लॅन तर नाही ना, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. नाराज असल्याचं दाखवून भुजबळ भाजप प्रवेश करतील असा दावा दमानिया यांनी केला आहे. जर आपण त्यांची प्रतिक्रिया बघितली असेल, ते म्हणाले छे छे, म्हणजे असं काही आता सध्या नाहीये. हे त्यांचं जे ऍक्टिंग होतं ना, त्याच्यावरच कळतं की हे फेब्रुवारी महिन्याचं जे मी बोलले होते ते आता कुठेतरी एक मस्त नाटक रंगवलंय. आणि त्या मस्त नाटकात ही जी भूमिका केली गेली आहे की त्यांना मंत्रिपद न देणं, मग त्यांनी ते थोडंसं चिडल्यासारखं करणं, हे यांचं आधीचं गणित आहे. ते भाजपमध्ये जातात कारण भाजपला एक ओबीसी चेहरा त्या निमित्ताने मिळेल. वळूया पुढील बातमीकडे. यंदा नाताळमध्ये लहान मुलांचं आकर्षण असलेला सांता क्लॉज गायब होण्याची शक्यता आहे. कारण शाळेत लहान मुलांना सांता क्लॉज करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नेमके काय निर्बंध आहेत आणि कुठे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. शाळेत सांता क्लॉजवर बंदी. सांता क्लॉज विनाच आता क्रिसमस पार्टी. सांता क्लॉज बनवण्यासाठी परवानगी लागणार. नाताळ आता सांता क्लॉज शिवायच साजरा होणार आहे. शाळेमध्ये नाताळ पार्टीत आता विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवण्यावर प्रशासनानं कडक निर्बंध आणलेत. त्यामुळे शाळेतील नाताळ आता सांता क्लॉज शिवाय साजरा होण्याची शक्यता आहे. आणि या निर्णयानं लहानग्यांच्या आठवणीतील सांता क्लॉज लवकरच संपुष्टात येण्याचीही शक्यता आहे. कारण शाळेत विद्यार्थ्यांमधूनच सांता क्लॉज बनवत नाताळ साजरा होतो. आणि नेमकं हेच हेरून आता सरसकट कोणाही विद्यार्थ्याला सांता क्लॉज बनवता येणार नाही. नेमके काय नियम बनवण्यात आले ते देखील पाहूया. विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवल्यास शाळांवर कारवाई होणार. विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आवश्यक. अप्रिय परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश. कोणताही वाद झाल्यास शाळांवर कारवाई होणार. या निर्णयानं विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवण्यासाठी आधी शाळेला पालकांची परवानगी घ्यावी लागेल. सांता क्लॉज म्हणजे काय ते देखील आता पाहूया. सांता क्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा. सांता क्लॉजचा पवित्र बायबल या धर्मग्रंथामध्ये कुठलाही उल्लेख नाही. ख्रिश्चन संस्कृतीत चांगली वर्तणूक असलेल्या मुलांनाच सांता क्लॉज गिफ्ट देतो. क्रिसमस सुरू होण्याआधी भेटवस्तू देण्याची ही परंपरा. केवळ पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध म्हणून जर सांता क्लॉजला विरोध होत असेल तर ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. सांता नको, संत बनवा, अशा उथळ पोस्टही सध्या व्हायरल होत आहेत. कोणताही सण असो तो आनंद देणाराच असतो. त्यामुळे त्याला धर्माचं टॅग चिकटवून नको ते वाद निर्माण करणं भारतासारख्या विविध धर्म आणि जातींनी नटलेल्या देशात नक्कीच शोभनीय नाही. मात्र तुम्ही काळजी करू नका, कारण हा निर्णय मध्य प्रदेशमध्ये झाला असून अजून तरी महाराष्ट्रात सांतावरून कुठलाही वाद नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. नाताळ आणि न्यू इयरमुळे आलेल्या सुट्ट्यांमुळे आता अनेक भाविक देवदर्शन करतायत. भाविकांची गर्दी वाढल्यामुळे पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि हॉटेल ही फुल झालेली आहेत. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. शिर्डीत देखील साईबाबांच्या दर्शनासाठी आणि नवीन वर्षांची सुरुवात ही साईबाबांच्या आशीर्वादानं करण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. तर गणपतीपुळे आणि शेगावमध्ये देखील भाविकांची गर्दी दिसून आलेली आहे. मंदिर व्यवस्थापनानं देखील यावेळेस भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. शिमला इथं हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. बर्फाच्या या चादरीत शिमला जणू हरवलं की काय असंच हे चित्र डोळ्यांना सुखावणारं असेल.
शिमल्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे आणि या बर्फवृष्टीमुळे पर्यटक देखील आनंदले आहेत. तर ही दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सध्या शिमल्यामध्ये झालेली आहे. जणू बर्फाची चादर यावेळेस शिमल्यावर पांघरली गेली की काय असंच हे दृश्य. बर्फ हटवण्यासाठी इथं आता आपण बघतोय कशा पद्धतीनं वाहनाच्या द्वारे हा बर्फ हटवण्यात येतोय आणि रस्ता मोकळा करण्यात येतोय. परंतु मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झालेली आहे त्यामुळे इथं गेलेले पर्यटक मात्र प्रचंड सुखावले आहेत. थंडीचा जोर शिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागलेली आहेत. रत्नागिरीत समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली. समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स आनंदात खेळताना पर्यटक दिसत आहेत. रत्नागिरी किनारी सुट्टीचा आनंद लुटणारे हे पर्यटक पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळेस कोकणातल्या या समुद्र किनाऱ्यांवर पाहायला मिळते. हा जो एन्जॉय असतो आम्हाला वर्षभर आणि वर्षानुवर्षे एक आठवण म्हणून आमच्या मेमरीमध्ये आणि ना स्वतःमध्ये एक आठवण असते आणि ती एकदम अविस्मरणीय आठवण असते. तर असं सर्वांनी पण एन्जॉय करायला पाहिजे. कमीत कमी वर्षातून एकदा तरी कुठे फिरायला गेलं पाहिजे आणि लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. क्रिसमसची सुट्टी आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सध्या गर्दी करू लागले आहेत. तसंच मालवण किल्ला पाहण्याकडे देखील पर्यटकांचा कल दिसून येतोय. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, सांगली, सातारा, कर्नाटक, गोवा या भागातून पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. तसंच राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्यामुळे या सहली देखील समुद्रकिनारी आता भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेत आहेत. मालवण दांडी किनाऱ्यासह तारकर्ली, देवबाग, चिवला बीच या ठिकाणी जलक्रीडा प्रकार उपलब्ध असल्यामुळे या भागाचं आकर्षण देखील आता जास्त आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी पसंती कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर असते. सध्या नाताळ सणाच्या सुट्टीनिमित्त पर्यटक कोकणात दाखल होताना दिसत आहेत. बीच एकदम सुंदर आहे, रेती पांढरी आहे आणि आतमध्ये गेलो तर आम्हाला खूप म्हणजे मस्त अनुभव आला. डॉल्फिन बघायला भेटले, स्कुबा ड्रायव्हिंग केलं आम्ही, आता बनाना ड्रायव्हिंग, म्हणजे सगळं जेवढे बीचमध्ये ॲक्टिव्हिटी आहेत ते सगळं करते. खूप मस्त वाटते. जेवण ऑसम आहे. मालवणमधील हे नकाशावरती असलेलं तारकर्ली गाव आज पर्यटन या सानिध्यात असलेलं आणि स्पेशल यामध्ये बीचवरती आमच्याकडे स्कुबा डायव्हिंग, तारकर्लीसाठी स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट चांगल्या पद्धतीमध्ये चालतं. तसं मासेमारी आणि आता येत्या हंगामात येणाऱ्या क्रिसमस आणि ह्या डिसेंबरमध्ये बरेचसे पर्यटक या बीचवरती जलक्रीडा आणि या सगळ्या मालवणी मेवा म्हणा, मालवणी आपलं जेवण या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर. तर सलगच्या सुट्ट्या आणि क्रिसमस निमित्त पर्यटन स्थळी गर्दी झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. ताडोबातील ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत फुल झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची ताडोबाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. ताडोबामध्ये देखील आपण बघतोय 2 जानेवारीपर्यंत सगळं बुकिंग फुल झालेलं आहे. ताडोबात वाघोबाला बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक जात आहेत. ताडोबा सध्याच्या काळात हे जे आहे क्रिसमस आणि न्यू इयरचे जे सुट्ट्या आहेत त्या काळात सगळीकडे गर्दीच गर्दी निर्माण झालेली आहे. कारण इथं न्यू इयर सेलिब्रेशन, क्रिसमस सेलिब्रेशन याच्यासाठी आणि स्वतः वाघ बघण्यासाठी खूप लोकांची, पर्यटकांची इथं गर्दी झालेली आहे. आणि जेवढी इथं होमस्टे आणि रिसॉर्ट्स आहेत ते सगळे आता या काळात पूर्ण फुल चाललेले आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्तानं पर्यटकांची तोरणमाळला पसंती मिळते. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह गुजरातचे पर्यटक देखील तोरणमाळमध्ये येत आहेत. तोरणमाळच्या प्रसिद्ध यशवंत तलावात बोटिंगच्या सफारीचा आनंद हे पर्यटक लुटत आहेत. तोरणमाळमधील सीताखाई पॉइंट, कमळ तलाव यासह गोरक्षनाथांची गुफा पाहण्यासाठी पर्यटक इथं आलेले आहेत. पर्यटकांची तोरणमाळला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे.
तोरणमाळमध्ये पर्यटकांची गर्दीही झालेली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं वांद्रे रिक्लेमेशन या भागात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आजपासून येत्या 8 जानेवारीपर्यंत ही विद्युत रोषणाई मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. विद्युत रोषणाईचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी वांद्रे रिक्लेमेशन परिसरामध्ये प्रचंड गर्दी केली आहे. तर आपण बघतोय आकर्षक रोषणाई. मुंबईचा वांद्रे रिक्लेमेशन हा जो भाग आहे तो मात्र इथं उजळून निघालाय. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं ही रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ही रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते देखील मोठ्या संख्येनं सध्या इथं पोहोचत आहेत. आकर्षक रोषणाई आणि त्यामुळे मुंबई उजळली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं ही रोषणाई करण्यात आलेली आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. 5 दिवस बँक बंद राहणार आहे. राज्यात 3 दिवस बँका बंद राहतील. नाताळ निमित्तानं आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या राज्यात सुट्ट्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 दिवस सुट्ट्या आहेत. त्यासोबतच 31 डिसेंबरला काही ठिकाणी सुट्टी आहे. त्यामुळे जर कधी बँकेची कामं करायची असतील तर मात्र लवकरात लवकर करून घ्या असं म्हणावं लागेल. बुधवारी 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी आहे. शनिवारी 28 डिसेंबरला चौथा शनिवार असल्यामुळे ही सुट्टी आहे. रविवारी 29 डिसेंबरला साप्ताहिक सुट्टी आहे. म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. अर्ज विक्री स्वीकृतीला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आजपासून जुन्या टर्मिनलवरून होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणं नवीन टर्मिनलवरून सुरू झाली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातली माहिती दिली. नवीन टर्मिनलवरून उड्डाणं सुरू करण्यासाठीच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे. उडान कॅफेच्या नावानं आम्ही एक प्रायोगिक तत्वावरती कलकत्त्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरती एक प्रयोग सुरू केला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 20 रुपयाला सामोसा, 10 रुपयाला चहा अशा पद्धतीचा एक प्रायोगिक विचार आम्ही तिथे केला आणि त्याचा मग देशभरातल्या अनेक विमानतळावरती आता टप्प्याटप्प्याने आम्ही तो विचार करतोय. याच्यामागची भूमिका एकच आहे, भावना एकच आहे की सर्वसामान्य माणूस हा विमानानं आता प्रवास करायला लागला आहे, पण विमानतळावरती खाद्यपदार्थ खूप महाग असतात असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कदाचित आमच्या सर्वसामान्य माणसाला तिथं खाण्यासाठी, त्याला पिण्यासाठी एक चांगली सुविधा असावी, योग्य दरात असावी, हा त्याच्यामागचा भाव होता. वळूया पुढील बातमीकडे. हैदराबाद थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी आज पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनची 3 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. या चौकशी दरम्यान पोलिसांकडून अल्लू अर्जुनला अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचं कळत आहे. थिएटरमध्ये पुष्पा 2 सिनेमाच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला याच प्रकरणात पोलिसांनी अटकही केली होती. याच प्रकरणी आता पोलिसांनी त्याची चौकशीही केलेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. कारमधील जीवनदान देणारी एअरबॅग एका 6 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. वाशी येथील ब्ल्यू डायमंड चौकात हा विचित्र अपघात घडला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार डिवायडरला धडकल्यामुळे कारच्या पुढच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या गेल्या आणि पुढच्या सीटवर बसलेल्या 6 वर्षांच्या मुलाच्या तोंडावर आपटल्या आणि यामुळे तो बेशुद्ध पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एअरबॅग उघडताच मानेजवळ झटका बसल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. मेरे हिसाब से इसमें आगे उसके नेक के ऊपर इम्पैक्ट आया, इसके लिए उसको तकलीफ हो गया बच्चे को और उसकी डेथ हो गई. तो मेरा ऐसा मानना है कि छोटे बच्चों को आगे सीट बेल्ट लगा के भी मत बिठाइए, क्योंकि उनकी हाइट कम होने की वजह से ये तकलीफ हो सकती है. आदमी के हाइट के हिसाब से उसके सामने इम्पैक्ट आता है. बच्चे की हाइट कम होने की वजह से उसका इम्पैक्ट नीचे आया होगा, शायद इसकी वजह से तकलीफ हो.
नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीचा गळा आणि 2 बोटं कापली गेली. नाशिकच्या सिन्नरमध्ये ही घटना घडली आहे. सिन्नरच्या सरदवाडी रस्त्यावरून नंदकुमारी मोठे बाईकवरून जात होते आणि त्यावेळेस पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. त्यांनी हाताने तो काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाताची 2ही बोटं गंभीररित्या कापली गेली. तर त्यांच्या गळ्याला देखील खोल जखम झालेली आहे. यामुळे त्यांच्या गळ्यावर 35 टाके पडले आहेत. कल्याणमधून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात सापडला. गेल्या 24 तासांपासून कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका परिसरातून ही मुलगी बेपत्ता होती. या मुलीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू झाला आहे. भीमथडी यात्रेमध्ये चोरी करणारे 4 चोर जे आहेत त्यांना आता अटक झालेली आहे. रविवारी या यात्रेमध्ये प्रचंड गर्दी झाली होती आणि यावेळेस या गर्दीचा फायदा घेत या चोरट्यांनी एका स्टॉलमधून 71,000 रुपयांची रोकड चोरून नेली आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांना याची तक्रार देण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी स्टॉलवरील सीसीटीव्ही तपासला. तेव्हा रोकड चोरताना चोरटे कैद झाले. त्यावरून आता भीमथडी जत्रेतील या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात बसचा चालक संजय मोरेनं जामिनासाठी अर्ज केला. तांत्रिक कारणांमुळे तसंच ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा करत संजय मोरेनं इथं आपण बघतोय जामिनासाठी अर्ज केलेला आहे. तसंच कुटुंबात एकमेव कमावती व्यक्ती असल्याचा दावाही या अर्जामध्ये करण्यात आला. अपघाताला कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप मोरेनं आपल्या याचिकेतून केलेला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागामध्ये अतिरिक्त मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर हर्षदीप कांबळे बेस्टचे नवे महाव्यवस्थापक असणार आहेत. मुंबईतील राजकीय पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्स संदर्भात आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र गेलेलं आहे. गेल्या 2 वर्षात पालिकेनं निवडक पोस्टर हटवली असून सत्ताधारी पक्षाचे पोस्टर तसंच इथं हटवलेले नाहीत. पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्सवर प्रतिबंध घाला अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलाय का? नाही ना? तर साम टीव्हीवर तुम्हाला आज हा दूध पिणारा कोंबडा पाहायला मिळणार आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. थोडं पण डिस्टर्ब करू नका. साहेब थोडं रेस्ट करतायत, ते बी आपल्याच मर्जीनं. कसा आहे थाट नुसता, रुबाबदार तुरा आणि नजर रोखून धरणारी. एखाद्या राजाला शोभल असाच थाट. ए भावड्या, नुसता थाटच नाही तर नाव पण राजा आहे. बघा की कसा मालकाच्या खुशीत बसलाय. मालक बी त्याला पोटच्या लेकरावाने गोंजारतोय. लाड बी तेवढाच आणि थाट बी तेवढाच. एखाद्या पैलवानाला लाजवल असाच खुराक आहे राजाचा. दुधाशिवाय बात नाही आणि मक्याशिवाय खात नाही. याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे एवढंच वेगळं आहे. अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो आहे, अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं. आम्ही विकायला तर नाही काढलेला, पण याला मागणी आलेली 50,000 मागणी आलेली. हाय का नाही दमदार. 1 वर्षाचं वय आणि 6 किलो वजन असणाऱ्या राजाला रोज सकाळी नाश्त्याला भरडलेली मका आणि भुसा, तर दुपारी जेवणाला तांदूळ, गहू आणि बाजरी. रात्री पैलवान हलकच खातो, पण दूध मात्र दररोज दमदार पितो. आता थेट आखाड्यात उतरवायचा बेत दिसतोय मालकाचा. मालकाकडं कोंबड्यासाठी 50,000 रुपयाची मागणी आली, पण मालकानं दिला नकार. कारण जीव जडलाय जीवा पार. एकदा का जीव जडला मग कसली आली ओ किंमत. आता या राजाचा महाराजा हो एवढ्या शुभेच्छा. सोलापूरहून विश्वभूषण लिमये, साम टीव्ही.
शरद पवारांनी माजी मंत्री स्वर्गीय अभयसिंग राजे भोसलेंवर अन्याय केला असं विधान शिवेंद्रराजे भोसलेंनी केलंय. 1999 साली अभयसिंग राजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं असतं. मात्र पवारांनी अभयसिंग राजेंवर अन्याय केल्याचं विधान शिवेंद्रराजेंनी केलेलं आहे. शरद पवारांनी एकंदरीत त्यांच्या काळात बालेकिल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का मग असं? हे बघा, मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार, पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला. पण अभयसिंह महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं. तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता. महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं. कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर. आणि आता बातमी तुमच्यासाठी महत्वाची. भांडी घासण्याचा स्पंज जो तुम्ही वापरताय ना, तो भांडी घासण्याचा स्पंज तुम्हाला आजारी पाडू शकतो. हे आम्ही का बरं म्हणतोय त्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट. आपके किचन में जो स्पंज है वो एक साइलेंट किलर बन सकता है. रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस. स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है और इन एक्सट्रीम केसेस किडनी फेलियर भी हो सकता है. तुम्ही भांडी घासण्यासाठी स्पंज वापरत असाल तर सावधान, कारण भांडी घासण्याचा स्पंज हा टॉयलेट सीट पेक्षाही घाण असल्याचा दावा करण्यात आलाय. फक्त दावाच नव्हे तर हे लॅब मधल्या चाचणीतही सिद्ध झाल्याचं व्हायरल व्हिडिओत म्हटलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे गृहिणींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आपके किचन में जो स्पंज है वो एक साइलेंट किलर बन सकता है. रिसर्च कहता है कि एक स्पंज में टॉयलेट सीट से भी ज्यादा बैक्टीरिया होता है, मिलियंस. भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीट पेक्षा घाण. स्पंज मधील बॅक्टेरिया आरोग्याला घातक. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? स्टडीज ने ये प्रूव किया है कि स्पंजेस में हार्मफुल बैक्टीरिया जैसा साल्मोनेला और ई कोलाई ग्रो करता है, जिससे बैक्टीरियल इन्फेक्शंस हो सकता है. हा व्हिडिओ पाहून महिलांना नक्कीच प्रश्न पडला असेल की खरंच आपण भांडी घासत असलेला स्पंज इतका घाण असू शकतो का? कारण स्पंजमुळे भांड्यावरील बॅक्टेरिया पोटात जाऊन आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात असा दावा करण्यात आलाय. हा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. याबाबत एक्सपर्ट माहिती देऊ शकतात. त्यांना मेसेज दाखवला आणि हे कितपत खरं आहे हे जाणून घेतलं. भांडी धुवायसाठी आपण ब्रशेस किंवा स्पंज हे दोन गोष्टी यूज करतो, आपण वापरतो. तर ही गोष्ट खरी आहे की या दोन्ही गोष्टींमध्ये बॅक्टेरिया, टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया असतात त्याच्यापेक्षा जास्त बॅक्टेरिया यांच्यावर असतात. याचं कारण काय? कारण स्पंजेस आणि ब्रशेस नीट धुतल्या नाही जात आणि कम्प्लिटली सुकवल्या नाही जात. त्याच्यामुळे ओलावा असल्यामुळे बॅक्टेरिया लवकर ग्रो होतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. भांड्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. स्पंज ओला असल्यामुळं जास्त बॅक्टेरिया निर्माण होतात. क्लोरीन किंवा उकळत्या पाण्यात स्पंज धुवून सुकवावा. टायफॉइड, जुलाब, पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात. डायरिया झाल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो. भांडी घासण्याचा स्पंज जास्त दिवस वापरू नये. भांडी घासलेला स्पंज काही महिला भिजलेलाच ठेवतात. त्यामुळे लाखो बॅक्टेरिया स्पंजमध्ये जमतात आणि भांडी घासताना बॅक्टेरिया पुन्हा भांड्यातून आपल्या शरीरात जातात. याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होत असल्यानं स्पंज वापरताना खबरदारी घ्या. आमच्या पडताळणीत भांडी घासण्याच्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा बॅक्टेरिया असतात हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर हिमाचल प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा जो आहे तो ठप्प झालाय. तब्बल 1000पेक्षा जास्त गाड्या या अटल टनेलमध्ये अडकलेल्या होत्या. हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होती आहे. त्यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत. मनालीमध्ये बर्फवृष्टी आणि दाट धुक्यांमुळे सोलंग नाल्यापासून अटल बोगद्यापर्यंत वाहतूक ठप्प झाली.
नाताळची सुट्टी असल्यामुळे बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक काश्मीर, शिमला, मनालीकडे वळत आहेत. मात्र बर्फवृष्टीमुळे हिमाचलमधल्या वाहतूक सेवेला मोठा फटका बसलेला आहे. जहाँ मर्जी से गाड़ियाँ